श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता वाजले सकाळचे 5:45 आणि 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता ना, म्हणून माझा अंगणात झाडू मारायचा राहूनच गेला होता. आणि आज पण थोडंसं ओलं होतं पण खूप त्रास झाला कारण लिंबाच्या झाडाची पानं वगैरे पडतात ना, त्याच्यावर गाडी वगैरे चालली म्हणून ते खाली चिपकून गेले होते. कारण ते काढायला त्रास झाला, पण मी झाडू मारला कारण खूप दिवसानंतर आज झाडू मारला होता म्हणून. आणि इकडे मी छोटीशी रांगोळी काढली. 7 ते 4 होती ही रांगोळी आणि दिसायला पण म्हणजे काढायला पण सोपी आणि दिसायला पण छान असते. आणि मग मस्त पुढे थोडंसं छोटंसं स्वस्तिक काढलं आणि मस्त 7 ते 4 रांगोळी काढली आणि झाडू मारला. तेव्हा अंगण छान दिसायला लागलं. त्यानंतर बघितलं तर काय छोटा डॉन उठला होता आणि तिथं मस्त चालू ती उठली म्हणजे तिची इतकी बडबड चालू होऊन जाते विचारूच नका. मम्मा हे मम्मा ते असं तसं सगळं सांगत बसते ती. आणि मग इकडे ती डान्स पण करत होती. तिचं नाव सांगत होती. मी वाईसवर करते पण तुम्हाला ते कळलं नसेल. आणि मग मॅडमांची डिमांड होती आज की तिला अंगणात आज सायकल चालवायची. खूप दिवसांनंतर तिची सायकल घेतली आणि तेव्हापासून ती बाहेर सायकलवर फिरायला गेलीच नाही. तिने आज फर्स्ट टाईम स्वतःहून सांगितलं म्हणून आईंना म्हटलं घेऊन जा. आणि आई असं पण तिला लगेच तिने सांगितलं, लगेच आईने सायकल बाहेर काढायला लावली. तिला सायकल काढली, चप्पल घालायला लावली, पण तिने चप्पल वगैरे काही घातली नाही. मग आई घेऊन जातच होते तेवढ्यात सिद्धू आला कारण त्यांची सकाळून स्कूल आहे ना. मग तो वेळ होता तेवढ्यात तो पण आला आणि तोच घेऊन गेला तिला फिरायला. आणि तिला पण सिद्धू खूप आवडतो. कृष्णापेक्षा सिद्धू जास्त आवडतो तिला. आणि तो पण खूप छान तिला फिरवत होता आणि त्याचं टाईम होता तो पण त्याने फिरवलं. त्यानंतर मॅडमांना आंघोळ वगैरे झाली मॅडमांची, तिला रेडी केलं छान जेवणे. आणि आत्ता टाईम होता तो म्हणजे इशूला स्कूलला सोडायचा. आणि तिचं असं होतं आईने इशूची स्कूल बॅग टिफिन बॅग पकडली आहे. तिचं असं होतं की जयूला सांगत होती मम्मा मला माझी बॅग दे. म्हणजे तिचं असं होतं की मी पण जाते तिच्यासोबत स्कूलला. आणि तिच्या स्कूलला टाईम होतात 9 वाजता तिची स्कूल ओपन होते आणि इशू 8ला जाते. तर इकडे इशू मॅडम पण रेडी होत्या, ती पण गेली स्कूलला. आई आणि रेवा पुढे गेल्या आणि मग ती मागून गेली. आणि तुम्हाला सांगितलं खूप दिवसापासून पाऊस चालू होता, वातावरण खूप ऊन वगैरे काहीच नव्हतं म्हणून कपडे घरात वाळत टाकले होते. तर आज फायनली ऊन पडलं, मस्त छान मोकळं वातावरण झालं. तर सगळे कपडे काढले, बाहेर टाकले आणि बाकीचं आवरून झालेलं होतं. फक्त झाडू पोछा वगैरे मारायचा बाकी होता. आणि इकडे चालू होतं लाफ्टर शेप बघता बघता मी झाडू आणि पोछा करते कारण तेवढा टाईमपास पण होऊन जातो. आणि रेवा पण गेली होती स्कूलला कारण तुम्हाला बोलली 9ला तिची स्कूल ओपन होते. 9ला जर गेली तर 11 वाजेपर्यंत ती स्कूलला बसते. आणि इकडे माझा झाडू वगैरे मारून झालेला होता. आणि मस्त आज खूप छान असं वातावरण होतं. मस्त हवा पण चालू, थोडंसं ऊन पण होतं आणि कपडे पण छान वाळत टाकले होते बाहेर. कारण थोडंसं का ऊन पडणे जसे कपडे वाळतात ना तसे किती तुम्ही 2-3 फॅनला तरी वाळले जात नाही. शेवटी मग बाहेरच टाकावे लागतात. पोछा करून झालेला होता. यांचा टिफिन पॅक केला आणि टिफिन दिला यांचा. तर असा होता माझा हा आजचा छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.